नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या एपिसोडमधील आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे रागिणीला आता अवॉर्ड जाहीर झालेला असतो. बिझनेस वुमन ऑफ द इयर 2024 हा अवॉर्ड तिला जाहीर झाल्यामुळे इथे सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. पण मानसी आणि भूमी या दोघींना अजिबात त्या गोष्टीचा आनंद होत नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की बघितलंत, म्हणजे अख्ख्या जगाला आईंचं कौतुक आहे, अख्खं जग आईला नावजतंय. पण इथे भूमिताईच अशी आहे जी आईवरती संशय घेते, त्यांच्यावरती आरोप करते. भूमिताई, तुला असं वागताना अजिबात लाज नाही वाटत का गं? तेव्हा भूमी म्हणत असते की अख्खं जग बोलतंय, म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे, ते अख्खं जग खरं बोलतंय असा भाग होत नाही. आणि हे बघ, काही लोकांचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात. तेव्हा तू याच्यावरून माझ्याशी काय नाही बोललीस ना, म्हणजेच बरं होईल. मला माहिती आहेत ना रागिनी पटवर्धन कशा आहेत त्या. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, जाऊ दे ना, आता कशाला या गोष्टी मनामध्ये ठेवतेस. तू म्हणत होतीस ना की आईला ओळखायला माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे, माझा गैरसमज झाला आहे. हे बघ भूमी, हे सगळं तुलासुद्धा लागू होतं ना. तूसुद्धा आईला ओळखायला चुकली असशील, तुझासुद्धा काहीतरी गैरसमज झाला असेल. हे बघ, झालं ते झालं, आता सगळं विसरून जा ना. हे बघ, अख्खं जग तिला नावजतंय, तिला बिझनेस वुमन ऑफ द इयर हा अवॉर्ड जाहीर झालेला आहे. मग आता तिचं कौतुक करायला नको का? तुला माहिती आहे भूमी, अगं तू मनामध्ये हा संशय ठेवला आहेस ना, त्याच्यामुळे आपल्या घरातली नाती ही दुरावत आहेत. आता बघ, आता सगळेजण आईच्या बाजूने आहेत आणि तरीसुद्धा तू एकटी आहेस. तरीसुद्धा तुझं हेच म्हणणं आहे की आई चुकीची आहे. आता 1 वर्सेस लाखो असं झालं आहे गं. म्हणजे सगळेजण आईच्या बाजूने आहेत आणि तू एकटी आईच्या विरोधात. कोण तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार आहे? तुला माहिती आहे, आता तो व्यंकट आपल्याला सापडला होता, पण त्याला कोणीतरी गोळी मारली आणि मग तो बिचारा मेला. पण तुला माहिती आहे का भूमी, मी घरी आल्यानंतर आईने माझी चौकशी केली. मला एवढं का लागलं ते विचारलं. मी तिला सगळं सांगितल्यानंतर आई म्हणाली की तो व्यंकट गेला तर गेला. अरे पण मी स्वतःला सुद्धा जेलमध्ये टाकायला तयार आहे. पण भूमीसाठी तू स्वतःवरती असे संकट ओढवून घेऊ नकोस, स्वतःच्या जीवाची अशी बाबा बाजी लावू नकोस. भूमीसाठी मी जेलमध्ये सुद्धा जायला तयार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, मग जर आई एवढा विचार करते तर तू का मनातला राग सोडत नाही आहेस? आई खरंच खूप चांगली आहे गं. आता सुद्धा त्या व्यंकटला मी पकडायला का गेलो होतो? तुझ्या किडनॅपिंगच्या मागे आई आहे असं तुला वाटतंय, पण मला माहिती होतं की आई त्याच्या मागे नाही आहे. व्यंकटचा खून झाला ना, तेव्हा आई घरीच होती. तिला माहितीसुद्धा नव्हतं की मी असं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण तरीसुद्धा तिला माझी काळजी वाटत होती, तुझी काळजी वाटत होती. तेव्हा तू राग सोड. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, जाऊ दे ना आकाश, जेव्हा भूमीला सुद्धा कळेल ना की मी खरी आहे, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे, तेव्हा ती स्वतः मला घट्ट मिठी मारेल. हो ना भूमी, मारशील ना मिठी? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, जाऊ दे ना सगळं, आईला मिठी मार. तेव्हा रागिनी तिथून आता लगेचच भूमीच्या जवळ येते आणि म्हणते, मी कधीपासूनच तयार आहे, ये ना भूमी, ये. तेव्हा इकडे भूमी तिच्याकडे रागाने बघते आणि सरळ तिथून पळून जाते प्रेक्षकांनो. कारण भूमीला माहिती असतं की ही बाई कधीही सुधारणार नाही आहे. आकाशजवळ गोड बोलते आणि आकाशचाच काटा काढायचा प्लॅन करते, तिला माहिती असतं. आणि म्हणूनच इथे भूमी आता काही न बोलता तिथून निघून जाते. तेव्हा इथे मानसीला माहिती असतं की भूमी ही कुठला तरी विचार करते, तिला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय. तिला माहिती आहे की रागिनी पटवर्धन चुकीची आहे, तरीसुद्धा मानसी कुणाला काही सांगू शकत नसते, कारण त्यांच्याकडे अजून ठोस पुरावे नाही आहेत. आणि अथर्वसुद्धा भूमीची बाजू घेतल्यानंतर मानसीवरती रागवतो. ही गोष्ट आता सिद्ध झालेली असते. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, जाऊ दे ना आकाश, आपण भूमीला तिचा वेळ देऊया, काही घाई नाही आहे मला. तेव्हा आजी म्हणत असतात की असू दे भूमी, आणि तुमच्या दोघींमध्ये सगळं काही नीट होईल. रागिनी, अगं सगळ्या जगाला जशी तुझी आता खात्री पटली आहे ना की तू किती चांगली आहेस, तुझ्याबद्दल गैरसमज जो भूमीच्या मनामध्ये निर्माण झाला आहे ना, तो सुद्धा लवकरात लवकर बाजूला होईल आणि भूमीला तिचा आपण वेळ देऊया. भूमी वाईट मुलगी नाही आहे. आकाश, प्लीज तू तिच्यावरती रागू नकोस, असं सुद्धा आता आजी म्हणत असते. तेव्हा इकडे भूमी आपल्या रूममध्ये येते आणि रडत बसलेली असते. भूमीला वाईट वाटत असतं की एवढे प्रयत्न केले, व्यंकट हाताशी सुद्धा लागला होता आणि त्याला गोळी मारली, त्याला मारून टाकलं आणि खूप मोठा पुरावा त्यांच्या हातातून निसटून गेलेला असतो. इथे आकाशला भूमी पटवून देण्याचा प्रयत्न करते की रागिनी खूप वाईट आहे, तरीसुद्धा इथे आकाश रागिनीवरती विश्वास ठेवतोय आणि भूमीवरती सगळेजण अविश्वास दाखवत आहेत. त्या गोष्टीचं भूमीला वाईट वाटत असतं की एवढे प्रयत्न करते तरीसुद्धा हाती यश का येत नाही आहे.
म्हणजे ह्या अशा जगामध्ये सत्याला जागा नाही आहे आणि खोटी माणसं पुढे येत आहेत आणि सत्य हे तिथेच राहते, कुणी विश्वास ठेवत नाही आहे. असं का गं मनू? तेव्हा मनू म्हणते, ताई शांत हो, शांत हो, तू एवढी रडू नकोस. अगं तुझ्या पोटात बाळ आहे, तू विसरतेस का? तू जर एवढी रडायला लागलीस तर तब्येतीवरती त्याचा परिणाम होईल. तेव्हा भूमी म्हणते, अगं मनू मग मी काय करू तू सांग ना. माझ्या हाती जर पुरावे आलेले निसटून जात आहेत, मी जर स्वतःला सिद्ध करू शकत नाही आहे, आकाशला जर मी पटवून देत नाही आहे की रागिनी पटवर्धन ही एक नंबरची वाईट बाई आहे, आतापर्यंत मी फक्त तिच्या विरोधामध्ये बोलते, पण पुरावे तर हवेत ना. मी काय करू आता तूच सांग. रडू नाही तर काय करू? तेव्हा रागिनी तिथे येते आणि भूमीला म्हणत असते की रडू नाही तर काय करू म्हणजे काय? माझा तू पिच्छा सोड, माझा नाच सोड भूमी, कारण तुझ्या हाती आहे ना काही लागणार नाही आहे. अगं काय भूमी, तुला काय वाटलं? म्हणजे तू माझ्या विरोधामध्ये पुरावे गोळा करशील, आम्हाला कुणाला काही कळणार नाही आणि ते आकाशसमोर सादर करशील, माझं सत्य त्याला सांगशील आणि आकाश लगेच तुझ्यावरती विश्वास ठेवेल आणि मला जेलमध्ये टाकेल. असं वाटतं का तुला? एवढं सोपं आहे का ते? तेव्हा रागिनी म्हणत असते, अगं भूमी, अगं तुझे दुधाचे दात अजून तुटलेले नाही आहेत आणि तू वाघिणीचे दात मोजायला जातेस. एवढी तुझी पोच तरी आहे का? बघितलंस ना आता काय होणार आहे ते. तेव्हा रागिनी म्हणते, भूमी तू मला कधीच हरवू शकत नाही आहेस आणि आकाशच्या नजरेतून तू मला कधी पाडूसुद्धा शकणार नाहीस. तेव्हा इथे रागिनी म्हणते, अगं ए बापरे, तू इथे काय करतेस? सांग ना, ए चाबरे, तू इथे काय करतेस? तेव्हा मानसी म्हणते की ताई रडत होती ना, म्हणून तिला समजवायला आले होते, बाकी काही नाही. तेव्हा रागिनी म्हणते, झालं समजावून? झालं का? चल मग आता जा इथून. जा जा, प्रत्येकाच्या रूममध्ये दुधाचे ग्लास गेलेत की नाही ते बघ जा. एक काम करायचं, माझ्या दुधाच्या ग्लासमध्ये केसर टाकायचं, बदाम टाकायचं आणि पौर्णिमेच्या ग्लासमध्ये हळद टाकायची. जा आणि हे दुधाचे ग्लास प्रत्येकाच्या रूममध्ये नेऊन ठेवायचे. जा चल. तेव्हा मानसी म्हणत असते, पण ताई रडते, मी तिच्याबरोबर थांबते ना. तेव्हा रागिनी म्हणते, एकदा सांगून कळत नाही का? सांगून कळत नाही तुला? सांगू अथर्वला तुझं नाव, मग अथर्व काय करेल माहिती आहे ना. तेव्हा इकडे मानसीला आता रागिनी धमकी देत असते अथर्वच्या नावाने, कारण अथर्व मानसीवरती खूप रागवत असतो भूमीच्या कारणामुळे आणि तिला ते सगळं माहिती असतं. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की जा मनू, जा तू तुझ्या रूममध्ये जा. तेव्हा रागिनी म्हणते, अगं ऐक, मोठ्या बहिणीचं ऐक, ती जे काही सांगते ते ऐकायला नको का? जा लवकर खाली, मला बोलायचं आहे तिच्याबरोबर. तेव्हा मानसीचा नाईलाज होतो आणि ती आता खाली निघून जाते. तिला रागिनीच्या या वागण्याचा खूप जास्त राग येत असतो. रागिनी म्हणत असते की भूमी बघितलंस ना, एवढे प्रयत्न केलेस, काय आलं तुझ्या हाती? सांग ना काय आलं? तुला काय वाटलं गं, मी लेचीपेची खिडारी आहे का? अगं गेली 8-10 वर्ष मी हा चांगुलपणा घरामध्ये पेरते, माझा चांगुलपणा मी सगळीकडे पेरते आणि आता पेरणी झाल्यानंतर 8 वर्षानंतर चांगलं धान्य त्याच्यातून निर्माण होणार आहे आणि आता शेती कापायची वेळ आली आहे आणि मग ते धान्य मला मिळणार आहे, त्याने मला सुखी व्हायचं आहे आणि तू मध्ये आलीस ना वाट लावायला, ते मी कसं सहन करेन बरं? गेली 8 वर्ष मी सगळ्यांबरोबर गोड गोड बोलते, चांगलं वागते, आकाशला सुद्धा दाखवते की त्याच्या आईचं त्याच्यावरती किती प्रेम आहे आणि तू कशाला आलीस मध्ये? तू हे सगळं विस्कटायला आलीस. मग मी खरंच तुझ्या बाजूने बोलेन का? आधी मला तुझ्यापासून काही प्रॉब्लेम नव्हता, मी काही करणार नव्हते, पण जसं तुला कळलं की माझा हा सगळा प्लॅन काय आहे, हेतू काय आहे, तशी तू माझ्या विरोधात गेलीस आणि मग तू माझ्या हिट लिस्टवरती आलीस. कळलं का भूमी, मी तुला सोडणार नाही आहे आणि सहजासहजी तर अजिबात नाही. माझ्या नादाला नाही लागायचा. अगं तुला कुणी सांगितलं आहे माझ्याबरोबर इथे कॉम्पिटिशन करायला? सांग ना. अगं तुझ्या वडिलांनी तुला हेच शिकवलं आहे का? तेव्हा रागिनी म्हणत असते, हे बघा, तू माझं काही वाकडं करू शकणार नाहीच आहेस, पण तुझा बापसुद्धा माझं काही वाकडं करू शकणार नाही आहे. कळलं का? तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की रागिनी पटवर्धन, माझ्या वडिलांविषयी काही बोलायचं नाही. तेव्हा रागिनी म्हणते, का का नाही बोलायचं? खरं तेच बोलते ना मी. खरं बोलल्यानंतर माणसाला राग येतो, तेच मात्र खरं. तेव्हा एक काम कर भूमी, आता उद्या ये मला अवॉर्ड घेताना बघताना आणि मग तू अशी मान उंच कर आणि माझ्याकडे बघ. मान उंच करून जरी माझ्याकडे बघितलंस ना, तरीसुद्धा मी तुझ्या हाती लागणार नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा इकडे आता रागिनी भूमीला मुद्दामून चिडवण्यासाठी तिथे आलेली असते, कारण भूमी खूप प्रयत्न करत असते रागिनीच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी, पण तिच्या हातामध्ये आलेले पुरावे रागिनी आणि अभि दोघेजण नष्ट करत असतात. एकदा का पुरावा, एकदा का साक्षीदार मिळाला की त्याला गोळी घालत असतात. काही पुरावा असेल, पेपर असेल तर जाळून टाकत असतात. ही सगळी कारस्थानं त्यांची चालूच असतात. भूमी आता येते देवी आईला इथे जाब विचारायला.
ती आई योगेश्वरीच्या समोर उभी राहते आणि म्हणत असते की आई योगेश्वरी, हे सगळं काय चाललंय सांग ना. म्हणजे माझी सत्याची बाजू आहे आणि रागिनी पटवर्धन यांची खोट्याची बाजू आहे. पण तरीसुद्धा खोट्यासमोर आता सत्य का हरतं नेहमी. म्हणजे जर माझी खऱ्याची बाजू आहे, मी नीतिनेमाने तुझी पूजा करते, पुरावे गोळा करण्यासाठी एवढी झटते, प्रयत्न करते, पुरावे हातामध्ये येतात आणि जेव्हा सादर करायची वेळ येते तेव्हा ते पुरावे माझ्या हातातून निसटून जातात. आई योगेश्वरी, याला काय अर्थ आहे सांग बरं. म्हणजे खऱ्याची बाजू असताना देखील माझ्या आयुष्यामध्ये एवढी संकटं का, मला एवढा स्ट्रगल करावा का लागतोय. आणि जी बाई खोटी आहे ती इकडे चांगली सगळीकडे वावरते, आनंदाने राहते, सगळीकडे चांगुलपणाने वावरते आणि मी खरी असूनसुद्धा अख्खं जग माझ्या विरोधात आहे आणि मी एकटीच आहे. देवी आई का, मला आताच्या आता न्याय हवा आहे. हे बघ देवी आई, मी नेहमी तुझ्या दाराशी येते, काही ना काहीतरी मागते असं नाही, पण ह्या वेळेला मी मागते की आता माझ्यासमोर तू संकेत निर्माण करायचे की रागिनी पटवर्धन यांना फसवण्यासाठी मला नेमकं काय केलं पाहिजे, याचा तू संकेत आजच्या आत मला द्यायचा. तोपर्यंत हे आरतीचं ताट काही मी खाली आता ठेवणार नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की रागिनी पटवर्धन एक नंबरची गुन्हेगार बाई आहे आणि तिच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत असताना मला एवढ्या अडचणी काय येत आहेत. मी जर खरी आहे तर मग का माझं खरं होत नाही आहे. की रागिनी पटवर्धन जसं म्हणाल्या की या कलियुगामध्ये दानवाच्या पाठी देव आहे, हे खरं आहे का. पण मला हे खोटं सिद्ध करायचं आहे. तर देव हा चांगल्या माणसाच्याच पाठी आहे, हे आता सिद्ध व्हायला हवं आहे. नाहीतर सगळेजण त्या बाईवरती विश्वास ठेवतील आणि मला खोट्यात काढतील. रागिनी पटवर्धन यांच्या विरोधामध्ये आता लवकरात लवकर पुरावे शोधून काढायला हवेत. तेव्हा भूमीला आठवत असतं जेव्हा इथे डॉक्टर यांच्या घरी गेलेले असतात, तेव्हा इकडे त्या रागिनीबद्दल लिहिलेलं पान इथे भूमीने आता शोधण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो, पण ते रागिनीने ते पान फाडून आपल्याबरोबर घेऊन गेलेले असते. तर मकॅनिकची सुद्धा अदलाबदली झालेली असते. त्याचबरोबर भूमीला उडवण्यासाठी टेम्पो आलेला असतो, पण रघु काका तिथे येतात, भूमीला धक्का देऊन बाजूला करतात आणि स्वतः जीव गमावतात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इथे भूमीचा जीव त्यांनी वाचवलेला असतो. त्यानंतर भूमी आता फोनवरती बोलत असते प्रशांतबरोबर. प्रशांतला जबाबदारी दिलेली असते. रागिनी आणि पौर्णिमा या दोघींचं बोलणं रेकॉर्ड करायला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इथे नेटवर्क गेल्यामुळे त्यांचं बोलणं काही रेकॉर्ड होत नाही. तेव्हा इकडे भूमी आता देवी आईची आरती करत असताना तिने सांगितलेलं असतं की मला संकेत आजच्या आज द्यायचाच. देवी आई, तू जर खऱ्याच्या बाजूने असशील ना, तर आता सत्याचाच विजय व्हायला पाहिजे. नाहीतर रागिनी पटवर्धन म्हणते तसं होईल. जर इथे देवसुद्धा दानवाच्या बाजूने जायला लागला तर कसं होणार. तर आता रागिनी पटवर्धनचं बोलणं हे खोटं ठरायला हवं आहे आणि विजय हा सत्याचा झाला पाहिजे, असं भूमी म्हणत असते. तर इकडे भूमीने आता जणू काही देवी आईला जाबच विचारलेला असतो की नेहमी सत्या बाजूचा विजय होताना एवढा उशीर का होतो. म्हणजे जर सत्याचा विजय होणार आहे तर शेवटीच का, तो लवकर का होत नाही. हे सगळं शोधत असताना सत्य असलं तरीसुद्धा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एवढी संकटं का येतात, असा प्रश्न भूमीला पडलेला असतो. तर इकडे भूमी म्हणत असते सत्याचा विजय हा नेहमी शेवटीच का होतो, तो लवकर का नाही होत, असं तिला वाटत असतं. तर इकडे भूमी आता तयार झालेली असते. तिला देवी आईने संकेत दिलेला असतो आणि तेच आता संकेत तिला शोधून काढायचे असतात. तेव्हा भूमी येते आणि मानसीला म्हणत असते की मानसी, माझं महत्त्वाचं काम आहे, तेव्हा मी बाहेर जाते. मी त्या बाईच्या सत्काराला काही येणार नाही आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, हे बघ सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची जबाबदारी तुझी आहे. मी जरा जाऊन येते. तेव्हा मानसी म्हणत असते की ताई, अगं कुठे जातेस तू. कालपर्यंत तू रडत होतीस, खूपच जास्त दुःखी होतीस आणि आज एवढी एक्सायटेड आहेस, कुठे जातेस तरी कुठे. तेव्हा भूमी म्हणत असते अगं मी जाते एका ठिकाणी, माझं महत्त्वाचं काम आहे. तेव्हा मानसी म्हणते ताई सांग, तुझं काय काम आहे ते मला पण कळायला हवं, नक्की काय चाललंय तुझ्या मनात. तेव्हा भूमी म्हणत असते की रागिनी पटवर्धनच्या विरोधामध्ये खूप मोठा पुरावा गोळा करायला जाते. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की मानसी, तुला माहिती आहे का, माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता, तेव्हा त्या कंपनीचा माणूस इथे आला होता माझा मोबाईल रिप्लेस करायला. तेव्हा ते काय म्हणाले होते, माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम काय सांगितला होता, जर मी एका व्यक्तीला फोन केला तर एका वेळेला 2 मोबाईलवरती माझा फोन लागत होता आणि जर दुसऱ्या मोबाईलवरती फोन लावल्यानंतर त्या व्यक्तीने जर फोन उचलला तर मग मला 2 व्यक्तींचे आवाज ऐकू येतील आणि जर दुसऱ्या व्यक्तीने फोन नाही उचलला तर मग माझं सगळं बोलणं इथे रेकॉर्ड होईल आणि त्याच्या ईमेलला जाईल, असं सांगितलं होतं ना.
तर त्या दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये माझं सगळं बोलणं रेकॉर्ड होईल, असं त्या माणसाने सांगितलं होतं. मग आता ज्या वेळेला मी प्रशांतला फोन केला होता आणि त्याला सांगितलं होतं, की रागिनी पटवर्धन आणि पौर्णिमाचं बोलणं आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे आणि तेव्हाच नेटवर्क नसल्यामुळे बोलणं काही रेकॉर्ड होत नाही, काहीतरी प्रॉब्लेम आला होता. पण त्यावेळेला त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे मी शेवटच्या व्यक्तीला जो फोन केला असेल, ज्या आउटगोइंगवरती, त्याच्यावरती सुद्धा फोन लागणार होता आणि मग एका वेळेला 2 व्यक्तींना फोन लागल्यानंतर जर समोरच्या व्यक्तीने फोन नाही उचलला, तर मग मला तो आवाज नाही ऐकू आला. सगळं बोलणं त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं असेल आणि त्याच्या व्हॉईस मेललासुद्धा ते गेलं असेल. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, की आता मला कंपनीमध्ये जाऊन ज्या वेळेला मी प्रशांतला फोन केला होता, त्याच वेळेला शेवटच्या नंबरवरती आउटगोइंगवरती तो नंबर लागला असेल आणि त्या व्यक्तीने फोन नाही उचलला, म्हणजे याचा अर्थ माझं सगळं बोलणं त्याच्या मोबाईलमध्ये व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये रेकॉर्ड झालं असेल. मला आता शोधून काढायचं आहे, की नेमकं त्यावेळेला माझा फोन कुठल्या व्यक्तीला लागला असेल आणि त्याच वेळेला मी आणि प्रशांत आम्ही दोघेजणं खूप बोलत होतो. अगदी रागिनी पटवर्धन आणि पौर्णिमा यांचं कॉन्व्हर्सेशन संपेपर्यंत बोलत होतो. याचा अर्थ त्या दोघींचं बोलणंसुद्धा रेकॉर्ड झालं असेलच ना. तेव्हा इथे भूमीच्या लक्षात आलेलं असतं, जर त्या कंपनीमध्ये जाऊन आता दुसऱ्या व्यक्तीला फोन लागलेला असतो आणि त्यावेळेला प्रशांतचा नेटवर्क गेला होता, पण त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये तर आमचं सगळं बोलणं रेकॉर्ड झालंच असेल ना. आणि तेव्हा रागिनी आणि पौर्णिमा जे काही बोलत होते ते सुद्धा बोलणं तिथे रेकॉर्ड झालं असेल आणि ते रेकॉर्डिंग घेण्यासाठी मला आता कंपनीमध्ये जावं लागणार आहे. तेव्हा भूमीने अगदी व्यवस्थितरित्या मानसीला आता तिने पटवून सांगितलेलं असतं, की मोबाईलचा प्रॉब्लेम जरी झाला असला तेव्हा, तरीसुद्धा त्याचा फायदाच आपल्याला झालेला आहे. फक्त आता ती व्हॉईस रेकॉर्डिंग मला मिळायला पाहिजे, ज्याच्यामध्ये माझंसुद्धा बोलणं आहेच, पण त्याचबरोबर इथे रागिनी आणि पौर्णिमा यांचं बोलणंसुद्धा रेकॉर्ड झालेलं असणार आहे. तेव्हा इकडे हे सगळं मानसीला ऐकून आता आनंदच झालेला असतो. शेवटीला रागिनी आणि पौर्णिमाच्या विरोधामध्ये एक तरी पुरावा मिळायलाच हवा, ज्यामुळे रागिनीचं हे जे काही खोटं-खोटं वागणं आहे ते सगळ्यांसमोर एक्सपोज होईल. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "पण ताई खरंच त्या कंपनीमध्ये हे सगळं व्हॉईस रेकॉर्डिंग सापडेल का? म्हणजे हे जे काही बोलणं रेकॉर्ड झालं असेल ते नक्की मिळेल का तुला?" तेव्हा भूमी म्हणत असते, की "ते मिळाल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही आहे आणि ते मिळाल्याशिवाय मी घरीसुद्धा येणार नाही. म्हणूनच मी तुला म्हणते, की आत्ताच्या नाश्त्याचं आणि दुपारच्या जेवणाचं तुला बघायचं आहे." रागिनी पटवर्धन हिला आता बिझनेस वुमन ऑफ द इयर हा अवॉर्ड तिथे मिळणार आहे ना, तिथे येऊनच आता तिचा जो हा खोटा मुखवटा आहे तो मला उतरवायचा आहे. त्याच्यामुळे तू आता स्वतःची काळजी घे, असं सुद्धा मानसी तिला सांगते. खाण्यापिण्याची हयगय करू नकोस, कारण आता तू 2 जीवांची आहेस. असं म्हणाल्यानंतर मानसी म्हणते, की "ताई, तू तुझ्याबरोबर काहीतरी खायला घेतलंस का?" ती म्हणते, की "मी ड्रायफ्रूटसुद्धा घेतलेले आहेत आणि मी थोडे फ्रूट्ससुद्धा माझ्याबरोबर घेतलेत, तू काळजी करू नको." तेव्हा इकडे आता भूमी जात असताना अथर्वसुद्धा तिथे आलेला असतो. अथर्वजवळ भूमी काही बोलत नाही, सरळ ती निघून जाते. तेव्हा अथर्व म्हणत असतो, "हे काय? ताई कशाला इथे आली होती? आता पुन्हा काहीतरी डावपेच खेळते की काय? प्लॅनिंग वगैरे करत नाही आहे ना, उलटे-सुलटे?" तेव्हा मानसी म्हणते, "नाही रे, अशीच आली होती मला भेटायला. ती ऑफिसला चालली आहे ना म्हणून." तेव्हा अथर्व म्हणत असतो, की "मानसी, एक गोष्ट लक्षात ठेव, जर पुन्हा भूमिताईने काही उलटे-सुलटे प्लॅन केले आणि त्याच्यामध्ये तू जर तिला साथ दिलीस ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, हे मी तुला आत्ताच सांगतोय. मी अजिबात तुझं हे वागणं खपवून घेणार नाही." तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, की "नाही, मी ताईची साथ देणार नाही आहे. तू कशाला उगाच माझ्यावरती संशय घेतोयस?" तेव्हा इकडे अथर्व म्हणत असतो, की "तुझ्याकडून मी हीच अपेक्षा ठेवतोय." त्यानंतरला मानसी आता देवी आईजवळ प्रार्थना करत असते, की भूमिताई जे काही करते तिच्या या करण्याला यश येऊ दे, तिच्या हाती पुरावे लागू दे आणि रागिनी पटवर्धन यांचा हा खोटा चेहरा सगळ्यांसमोर आता एक्सपोज होऊ दे, असं ती म्हणत असते. तेव्हा भूमी जात असताना देवी आईचा आशीर्वाद घेते आणि ती जाणार तेवढ्यातच आकाश तिला बघतो. आकाश म्हणतो, "भूमी, अगं कुठे जातेस तू एवढ्या सकाळ सकाळ?" तेव्हा भूमी म्हणते, "कुठे म्हणजे ऑफिसला." तेव्हा आकाश म्हणतो, "भूमी, अगं पारितोषबरोबर बोलणं झालंय माझं. मी त्याला सांगितलंय आम्ही दोघेही जण आज येणार नाही म्हणून, कारण आईला बिझनेस वुमन ऑफ द इयर हा अवॉर्ड दिला जाणार आहे आणि तिथे आपण दोघांनी गेलं पाहिजे.
तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश तुला माहिती आहे मी तिथे काही येणार नाही आहे, मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्या बाईला अवॉर्ड घेताना बघताना. तुला जायचं आहे तर तू जा, मी कुठे तुला अडवते, पण मला तू जबरदस्ती करू नकोस. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी असं कशाला करतेस, झालं गेलं सगळं विसरून जा ना. आईचा एवढा आनंदाचा दिवस आहे, आपण सुद्धा या सगळ्यामध्ये सामील झालं पाहिजे ना. तेव्हा भूमी म्हणते की हो ना, तू मी काही तुला नाही म्हणते का, पण त्या बाईवरती माझा विश्वास नाही आहे, ज्या बाईच्या कार्यक्रमामध्ये मी का बरं सहभाग घेऊ. मी अजिबात येणार नाही आहे आकाश, मला माफ कर. तुला जायचं आहे तू जा, मी तुला अजिबात अडवणार नाही आहे आणि मला वाईटसुद्धा नाही वाटणार तू गेलास तरीसुद्धा. पण मी ऑफिसला जाते, मला तू अडवू नकोस, माझं महत्त्वाचं काम आहे. तेव्हा इथे भूमी आता आकाशला नकारच देते. आकाश म्हणत असतो की भूमी प्लीज ऐक ना, नको जाऊस आज ऑफिसला, आपण दोघेही जाऊया ना एकत्र. तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश सॉरी, मला माफ कर, मी काही येऊ शकणार नाही आहे. तेवढ्यातच भूमी आता आकाशला नाही म्हणून तिथून निघून जाते. तेव्हा इथे आकाशला वाईट वाटतं. त्याला असं वाटतं की भूमी जर बरोबर आली असती तर बरं झालं असतं. पौर्णिमाने आता भूमीचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा पौर्णिमाला भीती वाटत असते की आता इथे भूमी काही कट कारस्थानं तर करणार नाही ना, रागिणीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर तर येणार नाही ना. तर इथे आकाशला आता दुखावल्यामुळे भूमीला वाईट वाटतं. भूमी म्हणते की सॉरी आकाश, मी तुला पुन्हा एकदा दुखावलंय, पण हे आता शेवटचं. रागिनी पटवर्धनमुळे आता मी कधीच तुझ्या भावना दुखावणार नाही आणि तुला दुःखसुद्धा देणार नाही. हे सगळं शेवटचं, असं भूमी म्हणत असते.